Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, MBBS तसेच BDS कॅप राऊंड 3 साठी सीट मॅट्रिक्स आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण MBBSच्या किती जागा रिक्त आहेत, नवीन काही कॉलेज आलेली आहेत, ते कॉलेज कोणते आहेत व त्या कॉलेजमध्ये किती जागा रिक्त आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ही सीट मॅट्रिक्स पाहू शकतो। जर आपण गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्रामध्ये एकूण 42 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत व या कॉलेजेसमध्ये कॅप राऊंड 3 साठी आपण या ठिकाणी पाहू शकतो 139 सीट व्हॅकंट आहेत। त्यानंतर जर आपण सेमी आणि प्रायव्हेट MBBS कॉलेजचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या कॉलेजेसमध्ये जवळपास 20 ते 25% जागा आणखी रिक्त आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, प्रत्येक कॉलेजमध्ये जवळपास 10, 20, 25, काही कॉलेजेसमध्ये 30 पेक्षा जास्त जागा कॅप राऊंड 3 साठी रिक्त आहेत। कॅप राऊंड 3 साठी एका नवीन कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण सिरियल नंबर 17ला हे कॉलेज पाहू शकतो। या कॉलेजचा कोड आहे 1175 व कॉलेजचं नाव आहे SMT सखुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, कोपरगाव, अहिल्यानगर। तर या ठिकाणी हे नवीन सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज या वर्षीपासून सुरू होत आहे व या कॉलेजला कॅप राऊंड 3 मध्ये मान्यता देण्यात आलेली आहे व हे कॉलेज कॅप राऊंड 3 मध्ये विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म टाकते वेळेस असणार आहे। या कॉलेजच्या एकूण जागा तुम्ही पाहू शकता, 100 जागा आहेत व कॅटेगरीनुसार या कॉलेजमध्ये किती जागा असतील ही माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर फायनली महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी यावर्षी ही आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालक नवीन मेडिकल कॉलेज कधी येणार याची वाट पाहत होते। तर फायनली आता जे काही अहिल्यानगर या ठिकाणी हे कातकडे मेडिकल कॉलेज आलेलं आहे, याचा फायदा विद्यार्थ्यांनी पालकांना नक्कीच होईल। जर आपण एकूण सीट पाहिल्या तर सेमी आणि प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये 600 जागा कॅप राऊंड 3 साठी रिक्त आहेत। तर जवळपास 600 विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड 3 मध्ये MBBSचे स्वप्न पूर्ण होतील। ज्याही विद्यार्थ्यांना 1-2 मार्क कट ऑफपेक्षा कमी असतील अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये MBBSची जागा मिळण्याची अपेक्षा फार जास्त आहे। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना व्हॅकन्सीनुसार MBBS व BDS या कॉलेजेसची कॅप राऊंड 3 साठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे, अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सॲप नंबरवर कॅप राऊंड 3 प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज करा। त्या ठिकाणी तुम्हाला कॅप राऊंड 3 साठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल। त्या यादीप्रमाणे तुम्हाला चॉईस फिल करायची असेल, जेणेकरून चॉईस फिल करते वेळेस तुमच्या हातून ज्या काही होणाऱ्या चुका आहेत त्या टाळल्या जातील व ॲडमिशन मिळण्याच्या ज्या काही शक्यता आहेत त्या तुमच्या या लिस्टमुळे वाढतील। तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही यादी तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या। उद्यापासून महाराष्ट्रामध्ये MBBS व BDS राऊंड 3 ची प्रोसेस सुरू होणार आहे।